सण उत्सव म्हटलं की फुलांना महत्त्व प्राप्त होत असते, म्हणून शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात फुल शेतीकडे वळले. गणपती उत्सवानंतर नवरात्रीत फुलांना महत्त्व असते. बाजारपेठात झालेल्या फुलांच्या मोठ्या आवाकीमुळे झेंडू प्रति किलो 20 रुपये दराने विकतोय. त्यामुळे शेतकरी वर्गात निराशेचं वातावरण निर्माण झालंय. नवरात्रास प्रारंभ झाल्यानंतर मार्केट यार्डातील घाऊक फुल बाजारात पिवळं सोनं तरळलं आहे. गोंड्याला 10 ते 20 रुपये भाव मिळत असला तरी प्रति किलो शेतकऱ्यांची अपेक्षा 50 रुपयापर्यंतची होती. बाजारात पंढरपूर, टेंभुर्णी, परांडा, वाई, सातारा आणि पुणे जिल्ह्यातून मिळून लाल आणि पिवळा झेंडूची जवळपास 50,000 किलो इतकी मुबलक आवक नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी आली. आवक वाढल्यामुळे भाव पडतील अशी जी धारणा होती ती फोल ठरली आहे. उत्तम प्रतीच्या लाल झेंडूची आवक कमी असूनही झेंडूला 50 रुपये प्रति किलो भाव मिळाला नसल्यामुळे फुल शेतीचा खर्चही निघणार नसल्याचं एका शेतकऱ्यानं सांगितलं. उत्तम प्रतीच्या झेंडूला 10 ते 20 रुपये भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांची निराशा होत आहे.